सामन्यामध्ये आपण पार्थ यांचं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहिले, त्यामुळे पार्थकडे जेव्हा जेव्हा चेंडू जाईल तेव्हा फलंदाज देखील विचार करतील. अकाउंट ओपन आहे, खातं उघडलं गेलं. एक सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये जमा झाली. पहिल्या चेंडूवरती रिस्क भरा सिंगल पळून काढला गेला. पुन्हा एकदा चेंडू काही काळ हवेत होता. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला. मिड ऑफ का खिलाडी बनेगा दर्शक, दर्शक बनतील दिवाने. 4 धावा. आमचे आदरणीय ज्ञानेश्वरजी जाधव आणि त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आहे, त्या संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ असते टॉस या ठिकाणी होतोय. अच्छा, पहिल्यांदा असं होतंय, वडील टॉस करणार आहेत आणि मुलगा देखील तिथे कॅप्टन म्हणून उभा आहे. परंतु आकाश निर्णय जागेवरती सांगायचा, टॉस पप्पांच्या हातात आहे, लक्षात ठेवा. इथे रिव्हर्स अटेम्प्ट, आशिषच्या बॅटमधून एक नजाकत भरा स्ट्रोक. चेंडू होईल सीमारेषेच्या पलीकडे, फरार. धावा मिळतील 4. टॉस झालाय, टॉस जिंकलाय छावा प्रतिष्ठान आणि गोलंदाजीचा निर्णय. आकाश, टॉस झालाय, पप्पांकडून आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेणं जरुरी आहे. पप्पांनी तुम्हाला असं नाही सांगितलं जिंका, फक्त पप्पांनी सांगितलं चांगलं खेळा, बरोबर ना? पप्पांच्या देखील चेहऱ्यावरती स्मित हास्य असो, चांगली गोष्ट. यावेळेस हा चेंडू बॅटवरती आलाय, गॅप मध्ये चेंडू टोलावला जाईल. पुन्हा एकदा पहा, खणखणीत चौकार आशिषच्या बॅटमधून. 4 धावा. पहिल्या षटकामध्ये इरादे स्पष्ट आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, नंतर 3 चेंडूमध्ये 3 खणखणीत चौकार. आमचे ज्ञानेश्वरजी जाधव यांच्या शुभस्ते टॉस झाला. जाधव साहेबांना मी सांगेल, थोडस मी ज्ञानेश्वर जाधव साहेबांना विनंती करेल, लक्ष द्या, कारण आज तुमच्या हस्ते टॉस झालाय, परंतु हाच टॉस आज तुम्ही मुलाच्या सामन्यासाठी टॉस केला, परंतु तुमच्या बालपणी टॉस नव्हता. त्यावेळेस फक्त उन्हाळी आणि पावसाळी होत. जुन्या आठवणी ताज्या होतात. यावेळेस कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क झाला नाही. डॉट बॉल. हा पहिल्या चेंडूच्या षटकातील आपण डॉट पाहिला, कारण उर्वरित 4ही चेंडूंवरती धावा मात्र आल्यात. आज खेळाडूंकडे आपण पाहतो बरेचसे नवीन नवीन प्रकारचे किट्स असतात, गॉगल्स असतात, शूज, कॅप्स असतात, परंतु एक काळ असा होता स्लीपरवरती अख्खा दिवस निघून जायचा. एकच बॅट, 4ही टीम मध्ये एकच बॅट. यावेळेस प्रहार जोरदार आहे, झेल होईल का? निकेतन धावत पळत जात आहेत, चेंडूचा अंदाज घेत आहेत. सिंगल आणि सिंगल एका धावेवरती फलंदाजांना देखील रोखून ठेवलं जातं. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धाफलकावरती आपण पाहू शकतो विदाउट लॉस 14 धावा. मगाशी थोडीशी चूक जी आमच्या मयूर भाऊंकडून झाली, तेव्हापासून आतापर्यंत आमच्या विक्रम भाऊंचं पूर्ण लक्ष स्कोरिंग कार्डवर आहे. असणे गरजेचं आहे. टीमचे सदस्य आहेत, आयोजक तर आहेतच आहेत, परंतु टीमला आणि उर्वरित दुसऱ्या कुठल्या खेळाडूंच्या संघांना किंवा टीमला कुठल्या प्रकारचं नुकसान होणार नाही याची देखील काळजी घेतली जाते. थोडेसे इंजर्ड आहेत, परंतु संघातील एखाद्या खेळाडूने फुल टॉस बॉल जेव्हा हुकला तेव्हा म्हणतील माझी इंजरी थोडी बरी होऊ द्या. आमचे हाफ पिच चे स्टार देखील बरेचसे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत.
ओहो, सुरेख टप्पा, चांगली गोलंदाजी. फार त्यांचं कौतुक असणार आहे की युवा खेळाडू आहेत आणि आशिष सारख्या अनुभवी खेळाडूला या चेंडूवरती विचार करायला लावला. डॉट बॉलने सुरुवात होतीये. 14 धावाच्या धावफलकावरती स्थिर आहेत. 49चा पाठलाग आहे. कलात्मक कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे दांडी गुल. चौदा धावा धावफलकावरती स्थिर आहेत. न्यू बॅटर विशाल भिसे, एक अजून अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. वय वर्ष 40 पार आहे. यावेळेस अखूड पद्धतीचा चेंडू होता. ओळखला विशाल यांनी. आल्या आल्या प्रहार केलाय. पाहूया, दोन खेळाडू त्या ठिकाणी धावतील, पळतील आणि दोन्हीच्या दोन्ही चेंडू उचलून आणतील. होईल चेंडू फरार. धावा पहिल्या चेंडूवरती विशालला मिळतील 4. चौकार. बॅट्स देखील मगाशी आपण उल्लेख केला, बऱ्याचशा खेळाडूंकडून वेगवेगळ्या बॅट्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. खेळाडू 11 ते 15 असतात, परंतु बॅट 15 ते 20 असतात. एका खेळाडूच्या कधी कधी 2-2 बॅटे असतात, बरोबर ना गौरव? आणि एक काळ असं देखील गेला की त्यामध्ये या चेंडूनंतर नक्कीच आपण उल्लेख करूया. यावेळेस बॉटमहँडचा चांगला वापर आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील कामाला थ्रो केला वेगवान, परंतु फेकी थोडीशी भरकटली. सिंगल आली. धफलकावरती देखील धावा आपण पाहणार आहोत त्या 19. कारण एक काळ असा असायचा की जवळपास 3 ते 4 टीम मध्ये एकच बॅट असायची आणि ती बॅट खिळे आणि पत्रे लावून सुद्धा टिकवली जायची. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला, परंतु संपर्क नाही. आज आपल्याला दोन्ही खेळ विकेट्सच्या दोन्ही बाजूला टोटल 6 स्टंप्स पाहायला मिळतात, 3 वरती आणि 3 खाली. परंतु एक काळ असा देखील निघून गेला की जिथे कधी खुर्ची लावली जायची, कधी सायकल उभी केली जायची, कधी दगडावर दगड ठेवले जायचे, ते कधी 3 काट्या कुठून तरी शोधून आणून लावल्या जायच्या. आणि काहीच नाही झालं तर असं पण असायचं की हुकला की आउट. इथे देखील अगदी आपण पाहिलं तर खडे खडे बडा प्रहार पाहू शकतो आपण. पाठमोरा असेल तिथे अपुरा. चौकार. 4 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. धफलकावरती 23 धावा विदाऊट, नाही मला वाटतं एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आज एकाच 2 मॅचेस खेळले तर खेळाडू दमतात. दमल्यानंतर त्यांना कधी कोणाला चांगलं जेवण लागतं, कोणाला राईस प्लेट लागते, कोणाला बिर्याणी लागते. परंतु आपापल्या सर्वांच्या लहानपणी जा, एका वडापाववर दिवस जायचा अख्खा. सकाळी 7ला निघाले की संध्याकाळी 7लाच फक्त वाट पाहिली जायची रविवारची. आता तर कधीही सांगा, मुलं किंवा खेळाडू कामाला हाफडे घेतील, सुट्ट्या घेतील, जास्तीत जास्त डोक्यावरून पाणी काम सोडतील, पण खेळायला मात्र जाणार. कारण त्याला क्रिकेटचा किडा म्हणतात. आपल्या सर्वांच्या अंगामध्ये रक्त जरी लाल असलं ना तरी त्या रक्तामध्ये सी पॉझिटिव्ह म्हणजे क्रिकेटचा किडा हे नक्की असतं. समीकरण देखील आपण सांगूया. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक असतील आणि धफलकावरती
26 धाब्यांची गरज. 18 चेंडू 26 धाबा. नवीन गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवर येतात. पहा, मला वाटतं मी थोड्या वेळापूर्वीच वडापावचा एक किस्सा सांगितला आणि गोलंदाजी मार्कवर कोण आहे? वैष्णव यांनी देखील मॅच सुरू होण्या अगोदर एक वडापाव आमच्या समोर खाल्ला आणि आम्हाला विचारलं, सर घ्यायचा का? नाही म्हटलं, आम्ही जेवण केलं. आता त्या वडापावची ताकद लावून गोलंदाजी करावी लागेल. शेवटचे 18 चेंडू 26 धाब्यांची गरज. विशाल भिसे आल्यापासून फॉर्म मध्ये आहेत. चेंडू बॅटवरती घेत आहेत आणि त्यांना साजेल अशी साथ रोहितची देखील मिळते. अभय वैष्णव कशा प्रकारे चेंडू टाकतील. त्यावेळेस कलात्मक फटका खेळला, मिस्टाईम स्ट्रोक फटका फसलाय आणि असा फसला की चेंडू शॉर्ट फाईन लेग च्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन बसला. फलंदाज बाद. आज आपण कित्येक तरी चेंडूंचे प्रकार पाहतो. कुठे गुरुचा बॉल पाहायला मिळतो, कुठे 10x, कुठे सिक्सर, तर कुठे विकी कधीतरी पाहायला मिळतो. परंतु सर्वांचं बालपण लाल कलरच्या पेप्सी बॉलवरच निघालं. तो बॉल कधी फुटत नव्हता. आजकालचे 10x बॉल फुटतात, गुरु बॉल फुटतात, परंतु तो बॉल शेवटपर्यंत टिकायचा. जवळपास 2-2 महिने एकच बॉल चालायचा आणि तो एकच बॉल आणण्यासाठी 2-2 टीम पैसे काढायचे. आज एकच प्लेअर अख्खा बॉक्स आणतो. मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला बरेचसे खेळाडू पाहायला मिळतात वेगवेगळ्या जर्सीजवर. आपापल्या सर्वांच्या लहानपणी कुठला तरी एकच खेळाडू असा असायचा की त्याच्या अंगावरती सगळ्यात वेगळी जर्सी असायची. आमच्या आतिश भोसलेकडे पहा, एकदम युनिक जर्सी. त्या टी शर्टला हातच नाहीत. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. फलंदाजाचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचेल. साबू अलगुडे. वैष्णव यांनी एक विकेट तर मिळवली, परंतु यावेळेस तेच तर चेंडूचा मारा केला, परंतु दिशा मात्र भरकटली. वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. धफलकावरती देखील हालचाल पाहायला मिळते. 24 धावा धफलकावरती. शेवटचे 18 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. 17 चेंडू, माफ करा. पहिल्या चेंडूवरती विकेट. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला दिशा दर्शवली गेली. कव्हर्सला चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. सिंगल आली. प्रत्येक वेळ आणि काळानुसार परिस्थितीनुसार प्रत्येक खेळाडूंना आणि व्यक्तिमत्वांना बदलावं लागतं. आज आपण आकाश धोत्रे सरांना खेळत असताना पाहतोय, परंतु एक काळ असा होता मी खेळायचो आणि आकाश सर समालोचन करायचे. परिस्थिती प्रत्येकाची बदलते. कारण काहीशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देखील असतात. बरीचशी कामं देखील प्रत्येक व्यक्तिमत्वांकडे असतात. पाहूया धफलकावरती धावा. 25 आहेत. इथे रिव्हर्स अटेम्प्ट. निराशा, हताशा, नाराजगी फलंदाजांच्या देखील चेहऱ्यावरती पाहायला मिळते. बॅट रागाने फिरवली आहे, परंतु रागाने प्रहार देखील करावा लागेल. वैष्णव देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतायत. 49चा पाठलाग फलंदाजांना करायचा, परंतु सहजासहजी रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन संघ आणि संघाचे गोलंदाज देखील हार मानणार नाहीत. यावेळेस हलक्या हाताने चेंडू दिशा दर्शवली. अतिरिक्त वळण चेंडूने घेतलं, परंतु पहा रोखून देखील ठेवलं गेलं चेंडूला, कारण स्वतःला झोकून दिलं आणि प्रहार रोखून ठेवला. धफलकावरती धावा देखील आपण पाहणार होत्या, ज्या झाल्या त्या 26. अजूनही 23 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या. कंपल्सरी
सामना चेस असेल. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, फ्लिक केला, त्या चेंडूला दिशा दर्शवली गेली. सिंगल आणण्याचा दुसरा प्रयत्न होईल का? निकेतनची गडबडी त्या ठिकाणी पाहायला मिळते. जिथे एक घेणं रिस्क भर काम होतं तिथे दोन आल्या. या 2 अंकाच्या मदतीने पुन्हा एकदा आपण धावफलकावरती देखील पाहतोय. समीकरण देखील तुमच्या नजरेसमोर असेल. 28 धावा धावफलकावरती, शेवटचे 12 चेंडू, 21 धाव्यांची गरज. उलट सुलट, एकावर 2, 2वर 1, 12 चेंडू, 21 धाव्यांची गरज. नवीन गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवर येणार आहे. सचिन काळे, अजून एक वेगवान गोलंदाज. पाहूया इथे सचिनला देखील आता सर्वस्व अर्पण करावं लागेल. भन्नाट वेगवान तेज तर्रार चेंडू फलंदाजांच्या दिशेने टाकावे लागतील. शेवटचे 12 चेंडू, 21 धाब्यांची गरज आहे. सचिन काळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. रोहित अजूनही खेळपट्टीवरती स्थिर आहे, परंतु स्थिर राहून चालणार नाही, प्रहार मात्र करावे लागतील. यष्टांच्या पाठीमागे आपण पाहू शकतो प्रशांत कदम देखील चांगला कानमंत्र गोलंदाजांना देत आहेत. क्षेत्ररक्षणाची हालचाल देखील पाहत आहेत, परंतु रोहितने यावेळेस हाताला माती लावली. बॅट पुन्हा एकदा हातात घेतली, कॅप टाईट केली. पाहूया क्रीजवरती कशा प्रकारे कामगिरी असेल. ओहो, इथे पहा पुन्हा एकदा भन्नाट वेग. चांगल्या ठिकाणावरती जेव्हा जेव्हा गोलंदाजी होते ना, तेव्हा प्रत्येक फलंदाज हा स्ट्रगल करतो. स्ट्रगल केल्याशिवाय तुम्हाला कष्टाचं फळ गोड मिळणार नाही. संघर्ष मात्र प्रत्येकाच्या जीवनामध्ये. संघर्ष जितना बड़ा होगा, जीत भी उतनी ही शानदार होगी. सचिन पुन्हा एकदा तयार. इथे देखील बॅट अगदी वेगाने जोरदार फिरवली गेली, परंतु पाहिजे त्याचा संपर्क मात्र झाला नाही. लेग बाईचा इशारा पंचांचा येतोय. हा चेंडू शरीरावरती जाऊन आदळतोय, पायावरती आदळतोय आणि स्ट्राईक मात्र रोटेट होती. साबू यांच्याकडे देखील ती क्षमता आहे, यांच्याकडे देखील ती ताकद आहे की प्रत्येक चेंडूवरती प्रहार करू शकतात, चौकार षटकार खेचू शकतात, परंतु इथे फक्त उभं राहून चालणार नाही, तर संपर्क मात्र करावा लागेल. लेग बाईट्सच्या किंवा मिस्टन स्ट्रोकच्या सिंगल डबल्सचा अजिबात विरोधी संघावरती प्रभाव पडणार नाही. तुम्हाला प्रभावी फलंदाजी करावी लागेल, तेव्हा फलंदाज गोलंदाजांवरती हवी होतील. ओहो वाह, काय ठिकाणावरती गोलंदाजी केली. अगदी आपण पाहिजे पहा, संपर्क करण्याचा प्रयत्न केला, अगदी जागेवरती खडे खडे मिनी हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न केला होता साबू यांनी, परंतु संपर्क नाही. डॉट बॉल. कारण सातत्याने सराव, मेहनत, परिश्रम, कष्ट जे जे खेळाडू करतात ना, त्यांना कष्टाचं फळ नेहमी गोडच मिळतं. इथे देखील जागा बनवून शो खेळून काढण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी त्या ठिकाणी केली गेली, परंतु प्रशांतने प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी दर्शवलं. त्यांना माहिती आहे फलंदाजांमध्ये आता थोडीशी चकमक होती, त्यांचा कॉल चुकतोय, त्यांचे प्रहार चुकतायत, त्यांचा तोल देखील जातोय आणि विशेष म्हणजे त्यांची रनिंग बिटवीन द विकेट्स देखील कुठेतरी गडबडती. ही गोष्ट नोटीस केली आहे प्रशांतने आणि जाणून बुजून मी म्हणेल की हा चेंडू यष्टांना लावला नाही. कारण फलंदाज जर का डॉट होतोय तर त्या फलंदाजाला आउट करायचं नाही, ही रणनीती मैदानाच्या आतमध्ये प्रशांत वापरतात. सचिन यांनी देखील आतापर्यंत आपण पाहिलं तर केवळ एकच धाव खर्च केली, 20 धावा अजूनही 8 चेंडूमध्ये हव्यात. इथे प्रहार जोरदार आहे, पाहूया वाटामेंटचा चांगला वापर जो केला तो त्रिशालच्या माध्यमातून थांबवला जाईल. सुरेख झेल, चांगला कॅच,
बॅटर इज गॉन बॅक टू द पवेलियन. शेवटचे 7 चेंडू आणि 20 धावेची गरज. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील, दाखल होतील. वसीम निलगर एक तगडा ताकदवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इथे आपण पाहिलं तर वसीम निलगर यांनी जर का संघाला विजय नोंदवून दिला तर आमचे जलालभाई शेख यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु सचिन यांचं खरंच कौतुक असेल, केवळ एकच धाव खर्च केली. आतापर्यंत फलंदाजांना बेड्या ठोकल्यात. यावेळेस थोडंसं कौतुक केलं, थोडीशी वाबा आपण गोलंदाजांची केली आणि लगेच फलंदाजांची नजर ही गोलंदाजांना लागली. आज विचार असा देखील केला जातोय की जर का मला दुखापत नसती तर मी आत्ता संघासाठी फलंदाजी करत असतो. आमचे विक्रम भाऊ लोवर फुल टॉस. यावेळेस फुल टॉस चेंडूवरती मोठा प्रहार आणि पाहूया तिथे डाऊन दी बॉल खेळाडू पाहायला मिळाले आणि फलंदाज होतील झेलबाद. फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न होता परंतु गेंदबाज ने अपने कप्तान से मीठे बोल कहे और फलंदाजांना सांगितलं आपको मैदान छोड़ना पडेगा. फलंदाज बाद. प्रहार चांगला होता, उंची भरपूर होती, लांबी कमी आणि लांबी कमी त्यामुळे गोलंदाजाने दिली संघनायकाला विकेटची हमी. शेवटचे 6 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज. न्यू बॅटर नवीन फलंदाज सिकंदर शेख आणि आमच्या जलालभाई कडून प्राइज कायम आहे. इथून देखील फलंदाजांनी जर का सामना जिंकवला तर 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि किती पाहिजे? शेवटचे 6 चेंडू 19. वाह, काय ठिकाण्यावरती गोलंदाजी सुरू आहे. हा 50 धावा ज्या आहेत त्या देखील एखाद्या संघासमवेत फायटिंग टोटल स्कोर ठरू शकतात. हे इथे आतापर्यंत रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाच्या गोलंदाजांनी दर्शवले. आणि जितक्या धावा पाहिजे तितकंच वय वैष्णवचं आहे. यावेळी देखील आपण पाहू शकतो पुन्हा एकदा डाऊन दी बॉल त्रिशाल आले आणि झेल निसटला. परंतु या वेळेस झेल निसटणं हे कधी कधी धोक्याची घंटा असू शकते, कारण झेल निसटल्यानंतर स्ट्राईक देखील रोटेट झाली आणि कदाचित तिथे जर आपण पाहिले सिकंदर यांच्या बॅटमधून जर का षटकार आले तर चित्र वेगळं काहीतरी पाहायला मिळू शकतं. यावेळेस निकेतन पाटोळे धावत पळत जात आहेत. पाहू शकतो आपण तिथे सिंगल आली आणि केवळ एका धावेवरती फलंदाजांना रोखलं गेलं. रोहित जाधव यांनी देखील जर का 3 खणखणी षटकार खेचले, सामना जिंकवला तर आयोजक कमिटीकडून 1000 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे. परंतु इथे आपण पाहू शकतो जल्लोष सुरू झाला. पाहू शकतो आपण आकाश धोत्रे अँड कंपनी, रणजित दादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन संघाचे खेळाडू सर्व खुश होत आहेत.
कारण सामना जवळजवळ आपल्या खिशात टाकला. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट, चांगलं क्षेत्ररक्षण आकाश धोत्रे यांचं आणि केवळ एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. नेमकं फलंदाजी करत असताना काय चुकलं, काय बिघडलं, कुठे गणित त्या ठिकाणी जुळलं नाही, यावरती आता लक्ष केंद्रित करावं लागेल सोमनाथ इलेव्हन संघाच्या खेळाडूंना. कारण दमखम होता, फलंदाजी चांगली आहे, परंतु जशा प्रकारची फलंदाजी आहे ती इथे पाहायला मिळाली नाही. फलंदाजी ते बाद झाले, सिकंदर देखील. मॅच मात्र जिंकली रणजितदादा शिरोळे स्पोर्ट्स फाउंडेशन च्या संघाने. आणि पाहूया या सामन्याचे शिल्पकार वेळोवेळी प्रत्येक फलंदाजांसाठी विणले त्या गोलंदाजाने जाळे. त्याला धावत पळत या प्लेअर ऑफ द मॅच सचिन काळे. गाडी सरळ बाहेर चालली होती, जसं अनाउन्समेंट केलं लगेच युटर्न मारला. या सचिन भाऊ, वेल प्लेड, अभिनंदन. आमचे आदरणीय ज्ञानेश्वरजी जाधव यांना विनंती असणारे आपण पुन्हा एकदा आपल्या शुभ हस्ते सचिन काळे या खेळाडूला प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं. आणि उर्वरित खेळाडूंना विनंती आहे, केवळ एकच धाव खर्च केली आहे, सचिन काळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 महत्वाचे विकेट्स देखील त्यांच्या नावी आणि एक चांगलं टीम एफर्ट या ठिकाणी पाहायला मिळालं. आमचे मुख्य कॅमेरामॅन चन्नप्पा दर्शवतीलच पहा, एक प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाते. सचिन